हॅलो फ्रेंड्स, मी प्रिया आणि तुम्ही पाहतात तुमचं माझं आवडतं चॅनल ज्याचं नाव आहे डू यू नो. तर आज आपण क्लास 10 इंग्लिशची अ टीनेजर्स प्रेयर ही कविता बघणार आहोत. तर टीनेजर म्हणजे काय? तर टीनेज म्हणजे किशोरवय. जी व्यक्ती 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19 या एज मध्ये आहे त्यांना टीनेजर्स असे म्हणतात. तर या वयोगटामध्ये आपल्याला महत्त्वाचे डिसिजन्स घ्यायचे असतात. करिअर संबंधीचे सगळे डिसिजन्स आपल्याला याच एज मध्ये घ्यायचे असतात. आपण या एज मध्ये जर परफेक्ट डिसिजन्स घेतले तर फ्युचर मध्ये आपल्याला त्याचे चांगलेच फळ मिळेल आणि नक्कीच आपण एक यशस्वी व्यक्ती होऊ. परंतु या एज मधले डिसिजन्स काही चुकले तर कुठेतरी आपण कमी पडू आणि यशस्वी व्यक्ती व्हायला अडथळे निर्माण होऊ लागते. म्हणून या टीनेजला आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे. तर आता आपण आपल्या टीनेज मधील डिसिजन्स संबंधी परमेश्वराने आपल्याला हेल्प करावी म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करूया, म्हणजेच प्रेयर करूया. चला तर मग सुरू करूया. Each day bring new beginnings. Decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. म्हणजेच येणारा प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात घेऊन येत असतो. या प्रत्येक दिवशी मी जे काही करीन त्या सर्व गोष्टींचे निर्णय मलाच घेतले पाहिजे. माझ्या समोर अनेक पर्याय असतील, अनेक वाटा मला दिसतील, मात्र त्यातील कोणती वाट निवडायची हे माझे मलाच ठरवावे लागेल. कारण माझ्या निर्णयावर माझे फ्युचर म्हणजेच भविष्य अवलंबून असणार आहे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. म्हणजे मी निवडलेला माझ्या आयुष्याचा मार्ग, मी निवडलेला माझ्या आयुष्याचा निर्णय मला उत्तुंग यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवेल किंवा कदाचित अपयशाच्या अधोगतीच्या वाटेकडेही घेऊन जाईल. परंतु त्या निर्णयाची जबाबदारी पूर्णपणे माझीच असेल, कारण माझे निर्णय हे मलाच घ्यायचे आहेत आणि माझ्या निर्णयावर माझं फ्युचर अवलंबून आहे, म्हणजेच भविष्य अवलंबून आहे. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड that I might clearly see. Help you stand for what is right. Bring out the best in me. म्हणजे हे देवा, या जगात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पाहता याव्यात, मला अनुभवता याव्यात अशी दृष्टी मला दे, अशी बुद्धी मला दे. जे योग्य आहे, जे बरोबर आहे, जे न्यायी आहे त्यासाठी ठामेठोकपणे मला उभे राहता यावे आणि माझ्यातील सर्वोत्तम चांगल्या गुणांचा योग्य दिशा देता यावी त्यासाठी मला मदत कर. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन्स कम्स माय वे दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. इथे टेम्पटेशन म्हणजे चुकीची गोष्ट करण्याचा मोह, चुकीची गोष्ट करण्याची इच्छा. म्हणजे एखाद्या मोहाच्या क्षणी, म्हणजे एखाद्या वाईट गोष्टी करण्याच्या क्षणी अथवा कठीण प्रसंगी माझ्याकडून अयोग्य चुकीचे वर्तन घडू नये यासाठी ठामेठोकपणे नकार देण्याची देवा मला हिंमत दे आणि आयुष्यातील आव्हानांना, चांगल्या वाईट प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी माझे शरीर म्हणजेच माझे आरोग्य मी नेहमी उत्तम निरोगी ठेवू शकेन यासाठी मला शक्ती दे. When my teenage years are over, I know that I will see the life is life it very best with you walking next to me. म्हणजेच देवा, किशोर वयाचा हा काळ सरताना, म्हणजेच किशोर वयाचा हा काळ संपताना मला खात्री आहे की तुझी साथ असेलच. तू माझ्या सोबतच असशील, तुझे आशीर्वाद पाठीशी असतील. तर आयुष्याची वाटचाल अतिशय सुखर होऊ शकते याची मला सदैव जाणीव असेल. तर ही प्रार्थना आपल्याला भविष्यामध्ये चांगले निर्णय घ्यायला मदत करेल, जे आपल्याला यशाच्या दिशेने घेऊन जातील.
ह्या कवितेचे पोएट आहेत जे मोर्स. इथे आपली कविता संपलेली आहे. तर आता आपण इथे काही शब्दांचे अर्थ बघूया, मीनिंग बघूया. फर्स्ट, टीनेजर. त्याचं मीनिंग आहे किशोर वय. सेकंड आहे डार्कन. त्याचं मीनिंग आहे वाईट दिवस. थर्ड आहे डिस्ट्रेस. त्याचं मीनिंग आहे दुःख, यातना. फोर्थ आहे टेम्पटेशन, आणि टेम्पटेशनचं मीनिंग आहे वाईट काम करण्याची इच्छा. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. बाय बाय.